श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वास्तुशास्त्र आणि राशी भविष्य या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. शनीचा व वास्तूंचा संबंध. एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत शनी कोणत्याही स्थानी असेल व तेव्हा त्या व्यक्तीने नवीन घर बांधण्यास सुरुवात केली तर त्या स्थानातील शनी त्या व्यक्तीला 3 ते 18 वर्षात शुभ अशुभ फळ देतो. त्याविषयी वास्तू व शनीचा संबंध व त्याबद्दलच्या उपाययोजना पुढील प्रमाणे. वास्तू बांधताना त्या व्यक्तीच्या कुंडलीत पहिल्या लग्नस्थानात शनी असेल तर व 7वे आणि 10वे स्थान रिकामे असेल तर शनी वास्तू सौख्य देतो. दुसऱ्या स्थानात शनी असेल तर वास्तू बांधत असताना बांधकाम मध्येच थांबते, परंतु आपण जमेल तशी वास्तू बांधून घ्यावी. असे केल्यास शनी शुभ फळ देतो. तिसऱ्या स्थानात शनी असेल तर घर बांधून झाल्यानंतर त्या व्यक्तीने घरात 3 कुत्र्यांना पाळावे, त्यामुळे शनीची फळे शुभ मिळतात. जर जन्मकुंडलीत 4थ्या स्थानात शनी असेल तर त्या व्यक्तीने स्वतःचे घर बांधू नये. शनी पालट होईपर्यंत भाड्याच्या घरात राहावे, कारण घर बांधलेच तर आई, आजी, सासू व मामा या 4ही जणांना त्रास होण्याची शक्यता असते. 5व्या स्थानात शनी असेल व एखाद्या व्यक्तीने घर बांधायला घेतले तर त्याच्या मुलाला त्रास होतो, परंतु मुलाकडून नवीन वास्तू बांधून घेण्यास काही हरकत नाही. जर घर बांधायचे असेल तर त्या व्यक्तीने वयाच्या 48व्या वर्षानंतर घर बांधावे, परंतु घर बांधताना पाया खोदण्यापूर्वी शनीचे वाहन रेडा याचे पूजन करावे. 6व्या स्थानात शनी असेल तर त्या व्यक्तीने वयाच्या 36व्या वर्षी अथवा 39व्या वर्षी नवीन घर बांधावे. तत्पूर्वी घर बांधले तर त्याच्या मुलीला सासरी त्रास होतो. कुंडलीतील 7व्या स्थानात शनी असेल तर त्या व्यक्तीला वास्तुसुख चांगले मिळते, बनविलेले चांगले घरही सहज मिळते. परंतु या स्थानात शनी अशुभ असल्यास घर विकावे लागते. 8व्या स्थानात शनी असेल तर नवीन घर बांधताना अगदी सुरुवात करण्यापासून ते घर पूर्ण होईपर्यंत अनेक अडचणी व अडथळे निर्माण होतात. परंतु या स्थानात राहू व केतू शुभ असतील तर याच वास्तुविषयक शुभ फळे मिळतात. 9व्या स्थानात शनी असेल तर त्या व्यक्तीने घर तेव्हाच बांधण्यास सुरुवात करावी जेव्हा त्याची माता व त्याची पत्नी गर्भवती असेल. तसेच स्वतःचे धन व त्यात थोडे वडिलांचे धन असे एकत्र करूनच बांधावे. 10व्या स्थानात शनी असल्यास नवीन घर बांधण्यास सुरुवात करू नये, कारण यावेळी घर बांधल्यास कोणतेही लाभ होत नाहीत. कदाचित घरही अर्धवट स्थितीत राहते, बांधकाम पूर्ण होत नाही. 11व्या स्थानात शनी असेल तर त्या व्यक्तीला वास्तुसौख्य उशिरा मिळते. वयाच्या 55 वर्षानंतर घर बांधण्याचा योग येतो. फक्त घराचे दरवाजे दक्षिणेला येणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसे केल्यास घरात आजारपण येते. 12व्या स्थानात शनी असेल तर त्या व्यक्तीने शक्यतो चौरसाकृती घर बांधावे, कारण तेच घर त्यास विशेष लाभदायक असते. तसेच फारसे कष्ट न पडता घर बांधून होते.